नमस्कार, मैं शालिनी। आप देख रहे हैं STS टाइम्स न्यूज। आओ बढ़ते हैं देश भर और दिन भर की खबरों की ओर। नासिक में फरियादी निकला आरोपी। रविंद्र एरांडे महिलाओं को नौकरी दिलाने के नाम पर करता लैंगिक शोषण और उनका वीडियो बनाकर वायरल करने की देता था धमकी। पुलिस ने आरोपी के पास से पेन ड्राइव और 100 से अधिक महिलाओं के अश्लील वीडियो जब्त किए। NGO के माध्यम से सरकारी नौकरी लगवाने के नाम पर कई महिलाओं से लिए 5 लाख रुपए। नौकरी लगवाने के नाम पर करता था महिलाओं के साथ बलात्कार। ऑफिस बॉय ने किया खुलासा। नासिक के सादपुर पुलिस ने किया आरोपी को गिरफ्तार। आरोपी साप्ताहिक अखबार और NGO चलाता था। आरोपी को पकड़ने के लिए पुलिस ने बिछाया था जाल। आरोपी अपनी पहचान और पहुंच की देता था महिलाओं को और पुलिस को धमकी। आरोपी रविंद्र एरांडे ने नासिक के सादपुर पुलिस स्टेशन में दर्ज कराई थी ब्लैकमेलिंग की रिपोर्ट। जब नासिक पुलिस ने जांच की तो मामला उल्टा पड़ गया। फरियादी ही निकला आरोपी। नासिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। काल सातपूर पोलीस स्टेशन येथे जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आपण एकूण 4 आरोपींना अटक केली होती आणि त्याच्यामध्ये काही पेनड्राईव्ह आपल्याला मिळाले होते आणि त्या पेनड्राईव्हमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याबद्दल मी आपल्याला यापूर्वी ब्रीफ केलं होतं। तर त्याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट अशी आहे की त्याच्यातल्या त्या एकूण व्हिडिओचं जेव्हा आम्ही त्याच्यातून निष्कर्ष काढला तर त्याच्यामध्ये एकूण 121 असे व्हिडिओज आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पण त्याच्यात व्हिडिओज आहेत आणि त्यातल्या एका पीडित महिलेनं आमच्यासमोर येऊन तक्रार दिल्यानं यातला जो मूळ आमच्या ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातला जो फिर्यादी होता त्याच्याविरुद्ध आम्ही एक बलात्काराचा तसेच अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अटक देखील केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास जे आहे ते आमचे ACP अंबड सचिन बारीसाहेब करतायत आणि याच्यामध्ये आणखीन इतरही काही शोषित महिला आहेत का याचा आम्ही शोध घेतो आहोत। त्याकरता देखील आम्ही एक महिला अधिकारी देखील आमच्या आहेत, त्यांची देखील आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि आमचं सर्वच नागरिकांना देखील आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर का कोणाचं काही शोषण झालं असेल तर त्यांनी न घाबरता पुढे यावं, त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि त्याच्यामध्ये आमचे ACP असतील, आमचे PI असतील किंवा आमच्या महिला पोलीस अधिकारी असतील यांचे आम्ही नाव आणि मोबाईल नंबर देखील आपल्या सगळ्यांसमोर दिलेले आहे। सर, साधारण हा गुन्हा कधीचा आहे? किती व्हिडिओ त्याच्या डिजिटल स्टोरेजमध्ये सापडले? त्यांनी असं का केलं असेल? याच्यामध्ये साधारणपणे जो काही आतापर्यंत तपास झालेला आहे त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी असं दिसते की 2003 ते 2025 अशा या व्यापक कालावधीमधले हे व्हिडिओज आहेत। एकूण आतापर्यंत 121 व्हिडिओज आहेत असं साधारणपणे निष्पन्न होत आहे आणि हे प्रत्यक्षात त्यांनी कुठल्या उद्देशानं केलं त्याच्यामध्ये आता आम्ही जी पीडित महिला आमच्यासमोर एक आलेली आहे त्याच्यामध्ये तर त्या महिलेला अशा संदर्भातला कुठला व्हिडिओ काढण्यात आलेला आहे याचं कुठलंही नॉलेज नव्हतं। तिच्या नकळत तो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आला होता। त्याच्यामुळे त्याच्यात आपण IT ॲक्टचं देखील कलम लावलेला आहे। त्यामुळं नेमके त्यांनी ते कशासाठी व्हिडिओ काढले होते आणि त्या संदर्भातला जो अधिक सखोल तपास जो काही आहे तो आमचे ACP त्या ठिकाणी करत आहेत। अधिक तपासांतीच आपल्याला त्याच्यामध्ये काही भाष्य करतात। बहुतांश महिला ज्या आहेत आमिषाला बळी पडल्यास तुमच्या केसमध्ये रिसोर्टमध्ये केलेले आमिष आरोप होता, अजून काही संस्था पण चालवते, त्याबद्दल काही त्या संदर्भाने आता अधिक आमचा तपास अजून सुरू आहे। पण जसं मी आपल्याला यापूर्वी सांगितलं आणि आमच्या प्रेस नोटमध्ये पण नमूद आहे की तो कन्सल्टन्सीचं पण काम करायचं आणि मग त्याच्यामध्ये त्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या किंवा त्या माध्यमातून जर काही वेगळं कुठलं आमिष किंवा आणखीन काही गोष्टी जर त्या ठिकाणी झाल्या असतील तर त्यामध्ये तपासमध्ये आपल्याला महिलांना प्रमाणपत्र आहे पार्लर सेंटरचं काही नाव शासकीय पार्लरचं नाही। आता ह्याच्याविषयी मी काहीच भाष्य करू शकत नाही कारण अजून तपासात तशी कुठली बाब समोर आलेली नाही, परंतु सखोल तपासांतीच आपल्याला त्याच्यामध्ये सांगतो। होतील आता त्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत। आता आम्ही सर्वप्रथम तर आरोपीला न्यायालयासमोर हजर करणार आहोत, त्याच्यानंतर मग त्याचा PCR वगैरे घेतल्यानंतर किंवा पुढील फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये घटनास्थळ पंचनामा असेल किंवा झडती असेल किंवा त्या अनुषंगाने ज्या काही जप्ती असतील त्या सगळ्या गोष्टी आणि सोबत आमची फॉरेन्सिकची टीम पण त्या ठिकाणी असेल, त्या सगळ्या इतर ज्या प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या कंप्लीट केल्या जातील। त्यांच्या बाबतीत आम्ही 5 दिवसांचा PCR आम्हाला मान्य न्यायालयाने दिलेला आहे। त्याच्यामध्ये अधिक तपासामध्ये आता आणखीन काही नव्यानं बाबी काही समोर येतील तर त्या देखील त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो। सर, जे खंडणीखोर आहे ते ऑफिस बॉयच होता, 2 वर्षाचा होता, तो सहकारी असू शकतो काय? असं सकृतदर्शनी तर वाटत नाहीये कारण आपल्या तपासामध्ये आतापर्यंत जे काही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता तसं त्याचा या गुन्ह्यामध्ये काही सहभाग आहे असं निश्चितपणे वाटतं। अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं ऐसी ही बड़ी खबर के साथ।
तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए STS टाइम्स न्यूज। अगर आपको हमारी खबर पसंद आई हो तो लाइक और शेयर जरूर करें। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को लाइक, फॉलो, सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। आप हमें इंस्टा, फेसबुक या ट्विटर के माध्यम से देख रहे हैं तो कमेंट करना ना भूलें। धन्यवाद।